हा येणेगूर नावाचा उस्मानाबाद मधला टोल नाका. हा, या टोल नाक्यावरती पीडब्ल्यूडी कडून मिळालेली माहिती सांगतो आपल्याला. पीडब्ल्यूडी कडून माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार हा टोल नाका कोणत्याही पुलाकरता अथवा रस्त्याकरता नाही. मग हा कोणा करताय? टोल घेण्यात बघा, येणेगूर पुलाच्या बांधकामाकरिता खर्च. आता बघा, पुलाचा बांधकामाचा खर्च मुळात पीडब्ल्यूडी कडून मिळालेल्या माहितीनुसार हा कुठच्याही ब्रिजसाठी किंवा नाही किंवा रस्त्यासाठी नाही. पण त्याचा खर्च किती आहे? 3 कोटी रुपये. आता 3 कोटीनुसार जर समजा टोल घेण्याचा कालावधी किती आहे? 17 डिसेंबर 2002 ते 20 नोव्हेंबर 2011. टोल वसुलीला मुदतवाढ किती? 20 नोव्हेंबर 2011 ते 19 नोव्हेंबर 2012. अजून टोल चालू आहे. या नाक्यावरून 24 तासात सरासरी 30,000 वाहनांची ये-जा होते. म्हणजेच रोज सरासरी सुमारे 5 लाख रुपये टोल वसुली होते. म्हणजेच 2 महिन्यात 3 कोटी रुपये वसूल झाले. आणि त्यांना इतक्या वर्ष 2002 ते 2011 पर्यंत मुदत दिली आहे. टोल वसूल होतोय, माहिती नाही कशासाठी आहे टोल, पण टोल घेतला जातोय. कोणतरी पाटील नावाचे कोणतरी गृहस्थ आहेत, ते हे टोल चालवत आहेत. कुठे जातात पैसे माहित नाही, काही कल्पना नाही आम्हाला. बस समोर टोल आला की सर्वसामान्य जनतेने आपले घ्यायचं, पैसे भरायचे आणि पुढे जायचं, खड्ड्यात न जायचं. समोरून ट्रक येतोय, काय येतोय, काही कशाचा कशाला पत्ता नाही, काही माहिती नाही, काही नाही. जीव मुठीत धरून आपण प्रवास करायचा, ह्यांना पैसे भरायचे, टोल भरायचा. अशी असंख्य उदाहरणं माझ्याकडे इथे आत्ता आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.